नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच नोबेल पुरस्काराची घोषणा झालेली आहे. नोबेल पुरस्कार 2025 आणि यामध्ये एकूण किती पुरस्कार दिले जातात, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात, नोबेल पुरस्कार प्रत्यक्षात कोणत्या वर्षापासून दिले जातात आणि त्याची सुरुवात नेमकी कशी झाली हे आपण संपूर्ण पाहणार आहोत. कारण नोबेल पुरस्कारावर इतर पुरस्कारांवर सर्व परीक्षेमध्ये प्रश्न येतात, त्यामुळं नोबेल पुरस्कार अतिशय महत्त्वाचे पुरस्कार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार असल्यामुळं याची माहिती आपल्याला असायला पाहिजे. त्यामुळं आपण आज नोबेल पुरस्कारांवर हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर बघा, अल्फ्रेड नोबेल आहेत, यांची ही प्रतिमा आहे आणि यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. हे कोणत्या देशाचे आहेत तर स्वीडन या देशाचे आहेत, हे लक्षात असू द्या. आपण बघूयात. तर बघा, नोबेल पुरस्काराची स्थापना अल्फ्रेड नोबेल यांनी केली. अल्फ्रेड नोबेल हे स्वीडनचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता. तर नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली असा प्रश्न विचारतात. तर 1901 साली हा पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आला. त्याच्यामुळं याची प्रत्यक्ष सुरुवात 1901 साली हा पुरस्कार इथून देण्यास सुरुवात झाली. तर अजून माहिती याच्यामध्ये, नोबेल पुरस्कार दरवर्षी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो. त्यापैकी 6 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. ते म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, शांतता व साहित्य. आणि 1969 सालापासून अर्थशास्त्रामध्ये सुद्धा नोबेल पुरस्कार दिला जातो. तर असे एकूण 6 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. तर यामध्ये अर्थशास्त्राचा पुरस्कार जो आहे तो स्वीडिश बँकेकडून दिला जातो, म्हणजे त्यांच्या निधीतून दिला जातो. नोबेल शांतता पुरस्कार नॉर्वेच्या ओस्लो शहरामध्ये दिला जातो, म्हणजे शांततेचा पुरस्कार नॉर्वेच्या ओस्लो शहरात दिला जातो. आणि बाकी सर्व पुरस्कार हे स्वीडन यातील स्टॉकहोम शहरामध्ये दिले जातात, म्हणजे स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम नावाची, आणि तिथेच उर्वरित शांततेचा नोबेल सोडून उर्वरित सर्व पुरस्कार या ठिकाणी दिले जातात. तर बघा, नोबेल पुरस्कारामध्ये काय काय समाविष्ट आहे. नोबेल पुरस्कारामध्ये सुवर्णपदक प्रमाणपत्र, रोख रक्कम जवळपास 10 कोटी, 9 कोटी किंवा 11 कोटी दिली जाते. आणि त्यामध्ये बघा, हा पुरस्कार जो आहे 10 डिसेंबरला वितरण केलं जाते. 10 डिसेंबरच का, तर 10 डिसेंबरला अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी आहे आणि यांच्या पुण्यतिथीच्या दिवसानिमित्त हा पुरस्कार वितरित केला जातो. त्यांची घोषणा ऑक्टोबर महिन्यामध्ये केली जाते, जसं की आज 6 ऑक्टोबर आहे आणि आज वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. आपण पुढे पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे हा पुरस्कार दिला जातो मित्रांनो. यामध्ये बघा 10 ते 11 कोटी रुपये दिले जातात. 1901 साली हा पहिल्यांदा नोबेल पुरस्कार इथून सुरुवात झाली आणि नोबेल पुरस्कार जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार मानला जातो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर बघा, यामध्ये महत्त्वाचं की किती भारतीय व्यक्ती आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे, नोबेल पुरस्कार विजेते आहेत. तर बघा, रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार मिळाला 1913 साली. त्यानंतर CV रमन यांना भौतिकशास्त्रामध्ये 1930 साली नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यासोबतच हरगोविंद खुराना यांना वैद्यकशास्त्रातील 1968 साली नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मदर टेरेसा यांना शांततेचा 1979 साली नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्राचा नोबेल मिळाला 1983 साली. आणि त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये त्यानंतर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे. व्यंकटरमण रामकृष्ण यांना रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला 2009 साली. आणि अलीकडच्या काळामध्ये कैलास सत्यार्थी यांना 2014 साली शांततेचा नोबेल मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, हे काही भारतीय व्यक्ती आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये मिळालेला आहे, जसं की साहित्य, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, शांतता, अर्थशास्त्र यासाठी मिळालेले आपण काही भारतीय व्यक्ती बघितले आहेत. तर आता आपण बघूयात 2025 साली नेमकं कशा प्रकारचं वेळापत्रक आहे नोबेल पुरस्काराचं. तर बघा, 2025चं हे वेळापत्रक आहे आणि यामध्ये शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्राचा जो नोबेल पुरस्कार आहे तो सोमवारी, म्हणजे आज 6 ऑक्टोबर रोजी यांची घोषणा झालेली आहे. आणि उद्या 7 ऑक्टोबरला भौतिकशास्त्राची नोबेल यांची घोषणा होणार आहे. त्यानंतर साहित्याचा नोबेल 9 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी, आणि शांततेचा नोबेल 10 ऑक्टोबरला याची घोषणा होणार आहे. आणि हे सर्व किती तारखेला वितरित केले जातील तर 10 डिसेंबरला, जेव्हा अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी आहे. तर बघा मित्रांनो, अर्थशास्त्राचे जे नोबेल आहे ते 13 ऑक्टोबरला सोमवारी घोषणा होईल. तर अशा पद्धतीचे हे पुरस्कार आहेत, याचे वितरण आहे. तर कशा पद्धतीने केले जाते, कधी प्रत्यक्ष सुरुवात झाली, आणि अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे हा स्वीडन देशाकडून दिला जाणारा हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. तर बघा मित्रांनो, खूप काही प्रश्न आपल्या या व्हिडिओमधून कव्हर झाले. नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.